पल्लवी मगर मेकअप आर्टिस्ट। मैं बीड़ महाराष्ट्र से आई हूँ। सर का मैंने मुंबई खैर नगर में सेमिनार किया था और वो सेमिनार मैंने किए वाले 4 मंथ हो रहे हैं अभी। और 4 मंथ में मेरा इतना उसमें डेवलप हो गया है कि मैं इतना कॉन्फिडेंटली मेरे क्लाइंट से बात कर रही हूँ, मैं उनके ऑर्डर्स डन कर रही हूँ। मतलब ये जो कॉन्फिडेंस है वो सर के एनर्जी से मुझे मिला है। और मैं ये बात बताना चाहूँगी कि मैं उसके बाद घर पे जब गई तो मैंने मेरे पूरे सब सर ने ऐसा बताया था हमको कि ये चीज़ें कुछ जो है वो छुपानी नहीं है, वो लोगों तक आपको शेयर करना है। तो सबसे पहले मैंने मेरे फैमिली के साथ शेयर किया और ये जो नॉलेज मुझे मिला, मुझे लगा कि वो मेरे पूरी फैमिली को मिलना चाहिए, इसलिए हम 4 डेज़ के क्लास को पूरी फैमिली के साथ आए हैं। और ये जो 4 दिन में जो सीखने मिला है, वो जो मैं मीडिया के सामने बात कर रही हूँ तो वो इतना लंबा वीडियो बन जाएगा कि इतना सर ने हमको दिया है कि वो बोलते बोलते हम थक जाएंगे। बिजनेस अब मेरी फील्ड मेकअप आर्टिस्ट ब्यूटिशियन में एज अ काम कर रही हूँ। इसको मतलब लोगों तक पहुँचाने का ज़रिया मैं कैसा करते थे हम पहले, बस काम काम काम, इसको नो मीडिया नो, बस क्लाइंट आ रहे काम कर रहे, पर ब्रांड नहीं बनाए। ठीक है, तो सर ने हमको बताया कि ब्रांड बनना चाहिए। ब्रांड क्यों बनना चाहिए कि लोग हमें जाने, मतलब सर को देख के ऐसा लगता है कि सच में ब्रांड बनना चाहिए। हमारा वैल्यू जो है वो लोगों को भी पता चलना चाहिए कि हम क्या चीज़ है। सर ऐसा बोलते थे कि नहीं कर जाएंगे, हो जाएगा, नहीं, वो हम मतलब हमारे अंदर से ही हो जाएगा, बस हमको वो करना है। तो बिज़नेस मतलब सिर्फ पैसे कमाना नहीं है, बिज़नेस के बहुत अलग अलग स्ट्रैटेजी है, सिस्टम है, उसका ऑपरेशन है जो सर ने हमको सिखाया है कि सिस्टम के साथ कैसा चलना है, उसका ऑपरेशन कैसा करना है, स्ट्रैटेजी कैसे बनानी है। वो सब सर के ये 4 दिन का ब्लूप्रिंट का जो प्रोग्राम है उसमें हमको सीखने को मिला। और मेरी दिल से इच्छा है कि मैं इतना मेरा जो गोल है पहले इतना ही था। गोल मतलब क्या है, द एंड डेडलाइन, उसको कैसे पूरा करना है ये सर के वर्कशॉप से मुझे मिला है। और हम जो काम करते हैं सिर्फ करते हैं, उसमें एनर्जी नहीं है, कुछ नहीं है, सब निगेटिविटी है। पर काम करना है तो पॉजिटिविटी चाहिए, मेडिटेशन चाहिए। और हम जो कर रहे हैं वो क्लाइंट भी हमको देख के खुश होना चाहिए कि यार ये बहुत दिल से काम कर रही है। तो ये जो सब चीज़ें हैं ये सर के क्लास में मिली। सो थैंक यू सो मच देवीदास कंपनी ऑफ, मुझे बहुत उनका मतलब थैंक यू करना है। उनकी टीम भी इतनी अच्छी है, हम सबको इतना सपोर्ट किया है। और मेरा भी एक गोल है कि मैं सर के कंपनी के साथ मुझे आगे बढ़ना है, मेरा भी नाम बढ़ाना है और उनका भी नाम आगे लेके जाना है। थैंक यू सो मच देवीदास सर। मेरा नाम मीर सिकवाल है, मैं मार्केटिंग का कैसे काम करता हूँ। तो यहाँ पे सर का ट्रेनिंग लेने आया था और देखा था कि किस तरीके से बिज़नेस ग्रो होता है। तो बहुत सारे जो बिज़नेसमैन हैं वो चाहते हैं कि उनको कहीं ना कहीं सपोर्ट मिले, किस तरीके से हम स्ट्रक्चर बनाएं, किस तरीके से हम रिसर्च करें, ऑपरेशन बनाएं, मार्केटिंग क्या करें, आगे क्या क्या हमारे पास फाइनेंशियल का मैनेजमेंट रहना चाहिए, वो सब मुझे यहाँ पर मिला। जो 4 डेज़ का सर का जो वर्कशॉप था, जो उसके अंदर सर ने 1.5 दिन तो पहले फाउंडेशन समझाया, उसके बाद में जो बिज़नेस समझाना शुरू किया, अब ऐसा कॉन्फिडेंस आ गया है कि अब यहाँ से निकलेंगे ना तो स्टार्टअप टू IPO की जो जर्नी सर का जो कमिटमेंट था वो 100% होगा। सर ने कहा है 5 साल मेरे साथ रहो, स्टार्टअप से लेके IPO तक आपको लेके जाऊंगा। वो मुझे फील हो रहा है कि अब वो कॉन्फिडेंटली सक्सेस होगा। ॲक्च्युली मी पुण्यापासून आलेलो आहे, अजय झावरे माझं नाव आहे। पामोसा फ्रेश पिक्स म्हणून मी 1.5 वर्षापूर्वी एक स्टार्टअप चालू केलेला होता। ई-कॉमर्समध्ये मी काम करतो, फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स ऑर्गॅनिकमध्ये लोकांना पुरवतो। पण 1.5 वर्षापासून जे पळतो आहे त्याच्यामध्ये काही चीज होत नाही आहे, फक्त नुसतं पळतो आहे, कष्ट चालल्यात, पण जे इन्कम यायला पण ते येत नाही आहे। इथं सेमिनारमध्ये आल्यापासून मला ते समजलं की आपलं चुकतं आहे कुठं, आपण करतो आहे काय। हे सरांनी फुल गायडन्स दिलं, सांगितलं काय चुकतं आहे तुमचं, कुठे काय चुकतं आहे। स्वतः भेटून मी त्यांना बोलून त्यांनी मला सगळं एक्सप्लेन केलं की मला असं वाटतं की मी इथून गेल्यानंतर कमीत कमी जो माझा आता टर्नओव्हर आहे त्याच्या 3 पट तरी होईल। फक्त सरांनी जी बुक दिली त्याच्यामधून तरी मला 3 पट हे होईल, बिझनेस वाढेल। देवीदास सर म्हणजे ॲक्च्युली मी बरेच सेमिनार अटेंड केले, असा गुरु मला आत्तापर्यंत भेटला नाही की जो डाऊन टू अर्थ आहे, एकदम आपल्या माणसामध्ये मिसळून वगैरे। त्याच्यानंतर त्यांनी जी जर्नी बघितली, सक्सेस त्यांची स्टोरी वगैरेची जर्नी जी बघितली डाऊन टू अर्थ, ते एकदम ग्रेट माणूस आहे ते, की त्यांच्याकडून शिकायला खूप भेटलं मला। मेरा नाम कृष्ण कुमार है, मैं प्रोफेशनल वास्तु कंसल्टेंट और एस्ट्रोलॉजर
बिजनेसमैन हूँ। मैं लुधियाना पंजाब से यहाँ आया हूँ और यहाँ आने की जो मेरी यात्रा है वो बहुत बेहतरीन हुई है। मेरी यात्रा यहाँ पर आकर सफल हुई है, क्योंकि ये जो प्रोग्राम, ये जो लाइफ की जर्नी मैंने अटेंड की है, जो उसे जीऊँगा आगे लाइफ में, प्रोग्राम को अटेंड कर कर जो लाइफ की जर्नी मैं जीऊँगा वो बेहतरीन जीऊँगा। क्या कुछ नया सीखने को मिला आपको यहाँ? मुझे नया सीखने के लिए मैं ये कह सकता हूँ कि जो चीज़ें आता सबको है, सबको आता है, हर चीज़ आती है, सबके ध्यान में हर चीज़ है, मगर उसको इकट्ठा समेट कर एक बुक में कन्वर्ज कर कर हमें जो ट्रेनिंग दी गई है, तो उससे हम अपनी लाइफ को जी पाएंगे, अपने बिजनेस को आगे प्रमोट कर पाएंगे, अच्छा कर पाएंगे, बेहतरीन कर पाएंगे। आने वाला जो हमारा ज्ञान है, जो जिसे हम बोलते हमें आता है, एक्चुअल में जब तक वो इम्प्लीमेंटेशन नहीं हो रहा तब तक हमें कुछ नहीं आता। जहाँ इम्प्लीमेंटेशन करने की हमें एक विधि मिली है। कोई ऐसा एग्जांपल है कि आपको लगा कि मैं साथ ये किया होता अच्छा होता, यहाँ मैंने सीखा? हाँ, ये ऐसा कोई एग्जांपल दे सकते हो आप? एग्जाम्पल में मैं ये बोलूँगा, जैसे हमें 7 चक्रा के विषय में बताया गया, बिजनेस कोचिंग के विषय में बताया गया कि बिजनेस एक्चुअल में होता कैसे है, कैसे लोगों को हायर करना है, कैसे बिजनेस को हमने प्रॉफिट एंड लॉस को देखना है, कैसे बिजनेस में हमें मतलब अपने प्योरिटी को ज़्यादा ध्यान में रखना है। 80-20 के रूल के विषय में भी कुछ बताया गया। देखिए, बहुत से लोग सोचेंगे कि ये सब चीज़ें हमें आती है, मगर आती है या करते भी हो, करने का प्रोसेस यहाँ पर मुझे बहुत बेहतरीन मिला है। मेरे को भी बहुत कुछ आता था, मगर मैं यहाँ पर ये बोल सकता हूँ, बताया बहुत कुछ गया है, मैंने अभी उससे ओनली 1% बताया है आपको। बाकी अपना एक्सपीरियंस यहाँ पर आने के बाद आपको हो ही जाएगा। सगळ्यात पहिले तर तुम्हा सर्वांचे आभार, तुम्ही मला इथं बोलवलं। आता या सेमिनार मी 4 दिवसाचा जो माझं नाव जगदीश तुरे। मी तसं बाय प्रोफेशन एक ऑप्टोमेट्रिस्ट आहे, पण आता 3-4 वर्षामध्ये मी ऑप्टिकल बिझनेसमध्ये एंट्री केली। सध्या माझ्या 3 ब्रँचेस आहेत आणि त्या 3 ब्रँचेसला मला पुढं नेण्यासाठी कोणाची तरी एक गरज होती। मी एका दिवसाचा सरांचा सेमिनार अटेंड केला, त्याच्यामध्ये मला वाटलं कुठंतरी आपण सरांसोबत जाऊन पुढं जाऊ शकतो, म्हणून मी हे 4 दिवसाचा ट्रेनिंग सेशन अटेंड करण्याचा डिसिजन घेतला आणि मला इथं आल्यानंतर असं वाटलं की आपण इथे खरंच काहीतरी शिकू शकतो। आता तसं सांगायचं गेलं तर 4 दिवसामध्ये भरपूर काही शिकलेलो आहे आपण। त्याच्यामध्ये सर्वात प्रथम मला हे लक्षात आलं की बिझनेस असो किंवा लाईफमध्ये काही तुम्हाला गोल अचीव करायचा असेल तर तुम्हाला अध्यात्माची टच असणं हे खूप गरजेचं आहे आणि अध्यात्माची टच कशा पद्धतीने आपण आपल्या जीवनामध्ये घेऊ शकतो हे सरांकडनं मी खूप चांगल्या पद्धतीने शिकलो। सोबतच आतापर्यंत मी बिझनेस फक्त हाच विचार करत होतो, पण मला कुठेतरी लक्षात आलं की रिलेशनमध्ये पण आपण तेवढा वेळ दिला पाहिजे। जसं की बिझनेसमध्ये मग 12 तास काम करणं वगैरे हे सगळं चालू होतं, पण सरांनी मला हे पण सांगितलं की तुम्ही रिलेशनवरती पण काम केलं पाहिजे, प्रॉपर एक वेळ दिला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात जी आली ती म्हणजे आपण 2 किंवा 3 लोक म्हणून नाही पुढे जाऊ शकत, तर एक मोठी टीम असणं आणि एक चांगली टीम असणं सोबत हे गरजेचं आहे। तर त्याच्यात ह्या अशा बऱ्याच काही गोष्टी येतात की त्या तुम्हाला मी 1-2-5 मिनिटांमध्ये नाही सांगू शकत। तर तुम्हाला ते खरोखर अनुभवायचं असेल तर सरांच्या 4 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये येणं हे तेवढंच गरजेचं आहे आणि मी सरांचे पुन्हा मनापासून एकदा आभार मानेन की सरांनी मला हे आत्तापर्यंत नेचर असेल, स्पिरिच्युअल असेल, सगळ्या गोष्टींची एक पॉवर मला जाणून दिली की या गोष्टींसोबत आपण पुढे जाऊ शकतो। थैंक यू। मैं एडवोकेट नरेश लुधियाना पंजाब से। मैं आया था, वैसे तो मैं बहुत सारे कोचेस वगैरह का देखा, पर मैं पर्टिकुलर बिजनेस के पर्पज़ से यहाँ पे आया कि बिजनेस कोचिंग
मेरा जो काम है वो इनकम टैक्स, जीएसटी, अकाउंटिंग की मैं प्रैक्टिस कर रहा हूँ। और साथ में हमारे इंस्टीट्यूट भी लुधियाना में चल रहे हैं। मोर देन 10 ब्रांचेस हैं जहाँ पे बच्चों को एजुकेशन दे के, क्योंकि इंडस्ट्री में क्या है कि स्कूल इंडस्ट्री में क्या है कि बच्चों को पढ़ा के वो बेरोजगारी हैं, उन्हें प्रैक्टिकल ट्रेनिंग नहीं मिलती है। और ऐसे बिजनेस का भी है, बिजनेस की भी हमें यदि ट्रेनिंग नहीं मिलेगी तो हमारा बिजनेस फेल ही है। सो वहाँ पे हम बच्चों को पढ़ाते हैं, यहाँ पे हम खुद पढ़ने आए हैं कि बिजनेस को कैसे करना है, बिजनेस के क्या सिलेबस है, बिजनेस को कैसे किया जाता है, ये सारी चीज़ें मुझे सीखने को यहाँ पे मिली। देवीदास जी के बारे में क्या कहना चाहोगे? मतलब इनसे जो भी 2 दिन ट्रेनिंग ने आपने लिया, तो क्या नयापन और क्या कहना चाहोगे? बहुत ही वंडरफुल, बहुत ज़बरदस्त ट्रेनर हैं। मैंने लाइफ में बहुत सारे ट्रेनर देखे हैं, बट जो इनके पढ़ाने का जो स्टाइल है, अभी हमारा जो एजुकेशन सिस्टम है ना, उसमें भी प्रैक्टिकल नहीं आया, पर इन्होंने बिजनेस में भी बहुत प्रैक्टिकल चीज़ें डाली हैं। बिजनेस को जो एग्जांपल्स देते हैं वो प्रैक्टिकल यहाँ पे टच करती हैं, दिल पर टच करती हैं, और ये दिमाग पे सीधी चली जाती हैं। वो ये है कि हम कहीं से सीखते हैं फिर भूल जाते हैं, क्योंकि वो थ्योरेटिकल सिखाता है। यहाँ पे वो ये प्रैक्टिकल करके दिखाते हैं। और कहने को लोग बिजनेस कहते हैं, बिजनेस कोचिंग, बट हर एक बिजनेस कोचिंग नहीं देता, ये दिल से लोगों को सिखाते हैं। और क्या है कि छोटे लोगों की तरफ सबसे मेन बात कि छोटे बिजनेसमैन की तरफ कोई नहीं जाता, क्योंकि जो बड़ा बिजनेस ट्रेनर है वो कहता है मेरे पास रुपया आए ज़्यादा से ज़्यादा कौन देगा? बड़ा बिजनेसमैन। और कहते हैं सभी कि बिजनेस को ऑटो पायलट पे करो। बड़े बिजनेस में तो पॉसिबल है ऑटो पायलट करना, पर छोटे बिजनेस में पॉसिबल नहीं होता है। तो ये R&D इन्होंने जो की है, रिसर्च एंड डेवलपमेंट, छोटे बिजनेसमैन के लिए, तो मैं सभी छोटे बिजनेसमैन जो MSME में आते हैं, बिलो द 10 लाख 20 लाख रुपीस या 50 लाख के हैं, तो बहुत बढ़िया ट्रेनिंग है, प्रॅक्टिकल ट्रेनिंग है, मजा आ जाता है सीख के। आपलं नाव सांगा आणि आपण इथे सेमिनारमध्ये आलात, कसा अनुभव होता आणि काय नवीन आपल्याला शिकायला मिळालं? नमस्कार, माझं नाव नितीन जगदाळे, मी राहणार अहिल्यानगर। आमचं जे सेक्टर आहे ते इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये आम्ही मशिनरीजला जे मेंटेनन्स सर्व्हिसेस लागतात त्या पद्धतीचं मेंटेनन्स सर्व्हिसेस देतो। पण आज जे आमचा बिझनेस जो आहे तो एका ठिकाणी कुठेतरी अडकलेला आहे। एक लास्ट 2 ते 3 वर्षापासून एक ठराविक स्टेजला जाऊन अडकला आहे, त्याच्या पुढे बिझनेस वाढतच नाही। तर सरांचा जो मी 1 डेचा प्रोग्राम केला त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की इथून आपल्याला काहीतरी भेटू शकतं। तर त्यावेळेस मी आज 4 डेचा प्रोग्रामचा माझा लास्ट डे आहे, तर त्यातून खूप काही गोष्टी अशा भेटल्यात की ज्या आपण जे म्हणतो की लिमिटेशन्स, प्रत्येक गोष्टी आपण लिमिटेड विचार करतो फक्त की एका ठिकाणी गेलं की हां बस इथपर्यंतच होऊ शकतं, त्याच्यापुढे होऊ शकत नाही। कुठलीही गोष्ट आपण म्हणतो की हे होणार नाही, ते होणार नाही, पण ते का होणार नाही, ते कसं होऊ शकतं हे आज आम्हाला इथं 4 दिवसामध्ये शिकायला भेटलं बऱ्यापैकी। बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की आपण बघा कुठल्याही गोष्ट आपण जर नाही होणार तर ते सोडून देतो आपण तिथून, पण ते का करायचं, कसं करायचं, त्याच्यासोबत स्पिरिच्युअलिटी असली, सगळं मेडिटेशन, ध्यान, बाकी सगळ्या गोष्टी असतात। म्हणजे आपण म्हणतो ना की फक्त हे आपण ऐकतो फक्त नाही का, डर के आगे जीते, डर के आगे जीते, हे फक्त म्हणण्याच्या गोष्टी झाल्या नाही का, आणि आपण ते फक्त ऐकतो आणि तिथपर्यंत सोडून देतो फक्त। पण ते खरंच त्याच्यासोबत जिंकण्यासाठी आपल्यासोबत कोण असायला पाहिजे, तर एक योग्य कोच असणं गरजेचं आहे, आणि ते कोच आज आम्हाला भेटले तिथं, देवीदास नाईकरे सर। मी त्यांचं फार मनापासून आभार व्यक्त करतो की आज त्यांनी प्रत्येक जे आजपर्यंत जे मी बघितलं आहे, मी याच्या आधी पण सेमिनार अटेंड केले, सगळ्या गोष्टी केल्या, पण प्रत्येकाचा एंड कुठंतरी कसा होतो की हां आमची एवढी फीज आहे, आमची तेवढी फीज आहे। पण आम्ही 1 डेच्या प्रोग्रामला पण आम्ही बघितलं की शेवटपर्यंत माझा भाऊ आणि मी आम्ही दोघे पण गेलो होतो, शेवटपर्यंत असं वाटत होतं की हां काही नाही, आता फक्त शेवटी येणार आणि सांगणार की आमचा हा पॅकेज आहे, आमचा तो पॅकेज आहे, हे घ्या आणि हे पुढे हे करा। पण अक्षरशः फक्त आपण कुठेतरी हॉलिडेजला फिरायला गेल्यानंतर जो काही खर्च येतो तो फक्त ह्या 4 डेजचं जे ट्रेनिंग आहे त्याच्यामध्ये आला। फक्त राहणं, खाणं, आणि सर जे करतात नाही पूर्ण सोशली असं दिसून फक्त असं वाटायचं की नाही कुठेतरी कोणतरी फुकट कोणी काही करत नाही आजकाल, हेच फक्त लक्षात होतं। पण सरांनी जे काही आम्हाला शिकवलं 4 दिवसमध्ये, हां ठीक आहे, याच्यानंतरही सरांचं खूप मोठं विजन आहे पुढं। पण सरांनी जे 4 दिवसामध्ये जे दिलं, एक बुक दिलं सर आम्हाला त्याच्यामध्ये, की त्या बुकमध्ये भरपूर अशा काही गोष्टी आहेत की ते 2 मिनिटात मी तुम्हाला सांगू शकत नाही। पण एक आहे की ते बुक जरी सोबत घेऊन गेलो, 15 दिवसाला जरी ते बुकचं रिव्हिजन केलं तरी पण आपण आज सरांनी सांगितलं का तुमचा जो बिझनेस आहे तो तुम्ही 10x करू शकता आजच्या डेटला। पण ते बुक जरी सोबत घेऊन गेलं तरी पण तो तुमचा बिझनेस कमीत कमी 5x तरी होणार म्हणजे होणार, आणि सर जर सोबत आले तर तो 10x काय त्यापेक्षाही मल्टिपल होऊ शकतो। थँक्यू। कुठे आपल्याला हे पैसा वसूल 100% पैसा वसूल म्हणजे काय माहिती का,
आपल्याला हा एक्सपेन्सेस वाटतो कधी कधी, पण हा एक्सपेन्सेस नाही आहे, ही इन्व्हेस्टमेंट आहे. आज आपल्याला वाटतं की हां आपण कुठंतरी आज हे पैसे वाया जातील आपले, हे जातील, असं होत नाही. जीवनामध्ये माणूस प्रत्येक गोष्ट शिकतो आणि तो फक्त पुढंच जातो, वाया काहीच जात नाही. हीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्हाला इथं शिकायला भेटली. ओके, थँक्यू. अविनाश जगदाळे, राहणार अहिल्यानगर. आमचा व्हिजन CNC मेंटेनन्स अँड सर्व्हिसेस हा इंडस्ट्रीयल मेंटेनन्स, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल किंवा डेव्हलपमेंट याच्यावरती आम्ही काम करतो, म्हणजे मेंटेनन्सची सर्व्हिस देतो. आता विषय असा आहे की माझी सुरुवात एकदम खालच्या लेवलनी झालेली आहे. मी प्रत्येक स्टेपला आलो का मला एक गुरु भेटतो, आणि मी बिझनेसच्या आता बिझनेसमध्ये जे पाहिजे ते मी शिकलो आहे. बिझनेस कसा पुढे न्यायचा हे मला कळत नव्हतं. ॲक्च्युली माझं माइंडसेट कुठंतरी प्रत्येक वेळेस ब्लॉक व्हायचा आणि तिथून कुठंतरी मला गुरु भेटायचा, कोणी ना कोणीतरी भेटायचं. ते काही ना काहीतरी एक्सपिरियन्स द्यायचे की नाही का आता तू असं करतो ना, आता असं कर, किंवा त्यांच्या बोलण्यातून असं लक्षात येतं अरे नाही यार आपण इथं गुंतलोय तर इथून पुढं कसं जायचं हे मला ॲटोमॅटिक कळायचं. पण आता असं झालं की माझ्याकडे आज 4 लोकांची टीम आहे. 4 लोकांची टीम आहे. मी जो पहिल्यांदा बिझनेस करत होतो आज तोच होतो आहे, आणि गेल्या 2 वर्षात आमचा बिझनेस म्हणजे आहे तोच आहे. तर याच्या पुढं कसं जायचं हाच विचार करतो आहे. नॉलेज तर सगळं आहे, पण पुढं कसं जायचं. तर आम्ही 1 डेच्या प्रोग्राममध्ये मी आणि भाऊ आलो होतो, आणि ज्यावेळेस 1 डेच्या प्रोग्राममध्ये आलो त्यावेळेस आम्ही म्हणजे शेवटपर्यंत विचारच करत होतो 4 डेमध्ये जायचं का नाही. वेळ 4 तास काढले म्हणजे आपलं तिकडं उजूक प्लॅनिंग हे होणार. तर मग आम्ही काय विचार केला, जाऊन दे 4 दिवसांनी काही फरक नाही पडत. तर आम्ही 4 दिवस इथं आलो, आणि आल्यानंतर बिझनेसमध्ये म्हणजे ॲक्च्युली मी इथं उभा जे राहिलो ना त्यांच्यामुळं उभा राहिलो. म्हणजे मला पहिल्यापासून ही इच्छा आहे की मी माझा जो बिझनेस आहे त्याच्या रिलेटेड मी अजून 4 लोकांना कसं समजून सांगाल, किंवा आमच्या इंडस्ट्रीमध्ये जे काही प्रॉब्लेम आहेत, वर्करचे ट्रेनिंग किंवा वर्करला प्रॉब्लेम जे येतात किंवा त्यांना सोल्युशन सापडत नाही, किंवा ह्या रिलेटेड मला बरंच काही करायचं आहे. पण माझी डेअरिंग होत नव्हती की स्टेजवरून त्यांच्याकडे जायचं. असं फेस टू फेस करू शकतो किंवा कन्व्हिन्स करू शकतो, नाही असं केल्याने असं होईल. पण जे काय स्टेजवर जाऊन मी एका जणाला देण्यापेक्षा 100 जणांना देईल, जेणेकरून फास्टमध्ये सगळे म्हणजे जे काही प्रॉब्लेम आहे ते सोल्युशन भेटल. आणि माझी एक इच्छा आहे की मला माझ्या म्हणजे मी ज्या कंपनीत काम करत होतो त्या कंपनीत मी माझे जे काय हे माझे जे सिनियर आहे त्यांच्याकडून हे ऐकलं होतं की नाही का म्हणजे माणूस असं बनायला पाहिजे का मी हे करणार नाही, हे माझ्याच्याने होणार. आणि ॲक्च्युली मी त्यांचं तेवढंच एक वाक्य ऐकलं, आणि मी आज ह्या स्टेजपर्यंत आलो. आणि देवीदास सरांनी आज म्हणजे मी इथं आलो आणि इथं अडकलो की बिझनेस आता पुढं कसा न्यायचा आणि जे काय करायचं आहे ते कसं करायचं आहे. तर त्यासाठी मला आज ह्या 4 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये मला लक्षात आलं की नाही का आपल्याला पुढं काय करायचं आहे आणि पुढं आपण कसं चालू शकतो. तर हे देवीदास नाईकरे सरांनी यांच्या या 4 दिवसाच्या प्रोग्राममधून मला पूर्ण. प्रमोद बहाड़कर, बॉम्बे से हूँ. मैं फार्मासिस्ट हूँ, 30 साल का एक्सपीरियंस है. NBC केमिस्ट, नेशनल बर्न सेंटर, जो बर्न्स पेशेंट्स के लिए इंडिया में पूरा एक ही हॉस्पिटल है, वहाँ पे मैं फार्मेसी चलाता हूँ. यहाँ आने के बाद, देवीदास सर के पास आने के बाद बहुत मुझे अच्छा लगा कि मैं सिर्फ मेरे लिए नहीं हूँ, दुनिया के लिए भी मैं कुछ हूँ. मुझे कुछ दुनिया के लिए देना है. आज जो एम है, जैसा आप ब्लड डोनेट कर सकते हो, आई डोनेट कर सकते हो, जैसा स्किन डोनेट भी हम कर सकते हैं. ये सब किसी को पता नहीं है, 95% लोगों को पता नहीं है. इधर आने के बाद मुझे बहुत सारी चीज़ें पता चली. आज मैं 200 लोगों को ये चीज़ बता सकता हूँ कि भाई आप स्किन डोनेट कर सकते हो. ये 200 लोग और 200 लोगों को बताएंगे कि जो ये इसका अवेयरनेस है लोगों के दिल में जो पता नहीं है, ये चीज़ ये सेमिनार के वजह से सब लोगों को पता होगी. इसलिए मैं बहुत खुश हूँ. ये बहुत अच्छा काम है. ये हमें पता नहीं है कि भाई हमें बंद होने के बाद हमें क्या करना पड़ता है. तो जैसे आप ब्लड बैंक सुना है आपने, आई बैंक सुना है, तो ऐसा एक स्किन बैंक भी होता है. वो हमारे आयरोली के हॉस्पिटल में, नेशनल बर्न सेंटर. और एक मेरी खासियत है, जो कैंसर के जो पेशेंट्स होते हैं, बहुत सारी महंगाई दवा होती है, तो मैं उनके लिए कॉस्ट प्राइस में देता हूँ. ये सेमिनार की वजह से मैं इतना कर सकता हूँ. भगवान ने मुझे 2 हाथ दिए, एक हाथ तो मुझे कमाना है, लेकिन एक हाथ मुझे किसी को देने के लिए भी है. तो मेरी गुजारिश है, जो कैंसर बहुत कॉस्टली मेडिसिन है, लाइफ सेविंग ड्रग्स है, उसके लिए आप मेरे से संपर्क करें. जितना कम हो सकता है कम दाम में और अच्छा सर्विस देने की मैं कोशिश करूँगा. जय हिंद, जय भारत, जय देवीदास ग्रुप ऑफ कंपनी. धन्यवाद. माझं नाव अमित पगारे. मी पार्श्वगायक म्हणून मराठी इंडस्ट्रीत काम करतो आणि बरेचसे शोज वगैरे लाईव्ह कॉन्सर्ट हे माझे चालू असतात. माझ्या बायकोमुळे मला इथे येण्याचा आज जो योग आला आहे
आणि मी बघितलं की नेमकी सेमिनार म्हणजे काय, वर्कशॉप 4 दिवसाचं, तर हे बिझनेसशी रिलेटेड खूप होतं. तर बिझनेस वेगळा आणि आमची फील्ड वेगळी. एक म्युझिक इंडस्ट्री एक पूर्णपणे वेगळी. पण इथे आल्याच्या नंतरनं मला कळालं असं की सर सुरुवातीपासून जे मेडिटेशन घेतात ते आमच्या फील्डसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ज्या बिझनेसच्या गोष्टी त्यांनी शिकवल्या आम्हाला त्या थोड्या काही माझ्यासाठी पण इम्पॉर्टंट आहे, बिझनेसवाल्यांसाठी इम्पॉर्टंट आहेच. पण मला खरंच असं वाटलं की सकाळपासून त्यांचं जे सेमिनार चालू होतं रात्री 11 वाजेपर्यंत अशी एकही गोष्ट नाही का ती गोष्ट आम्हाला समजलेली नाही. एकदम स्वच्छ आणि आम्हाला पटेल अशा शब्दात त्यांनी ती मांडली आमच्यासमोर आणि प्रत्येक गोष्ट त्यांची आम्हाला समजली. सरांचं एक पण तास असा जात नाही का ते आम्हाला बोर झालं आहे किंवा आम्हाला काही समजलेलं नाही आहे. खूप छान पद्धतीने शिकवतात सर. माझं सगळ्यांना असं म्हणणं आहे की सरांचा क्लास, सरांचं सेमिनार, सरांचं वर्कशॉप जिथे कुठे असतील तर सगळ्या लोकांनी ते अटेंड करावं आणि आपल्या आयुष्याला एक वेगळं वळण भेटतं, इथून भेटेलच. जर विश्वास दाखवला तर आपल्या आयुष्याला नक्कीच वेगळं वळण भेटेल अशी माझी इच्छा आहे. आणि सरांच्या ह्या क्लाससाठी माझ्या खूप शुभेच्छा. देविदास ग्रुप ऑफ कंपनी भविष्यात इतकी मोठी हो की त्यांचं जगात नाव गाजो, हीच माझी सदिच्छा. नमस्कार, माझं नाव आनंद संजय मगर, मी बीडवरून आलो आहे. पहिली गोष्ट बिझनेस कसा करायचा इथं येऊन ते नॉलेज कळालं. इथं येऊन म्हणजे कुठं की देविदास ग्रुप ऑफ कंपनी ही एक मोठं ब्रँड आहे, ते आज आम्हाला कळाले. म्हणजे इथून पुढं म्हणजे बिझनेस कसा आम्ही इथून प्रोडक्ट घ्यायचं इकडं मार्केटमध्ये विकायचं, त्याचे नॉलेज वगैरे काय माहीत नव्हतं. पहिली गोष्ट की आपल्याला त्यातलं कळायला पाहिजे की आपण ते विकतोय ती कशासाठी विकतोय, ती समोरच्या कस्टमरला कशासाठी म्हणजे व्हॅल्यू आहे त्याची. तर इथंच बरंच खूप काही कळालं आम्हाला आणि नॉलेज पण भेटले. मेन म्हणजे ॲक्टिव्हिटीज म्हणजे कसं की समजा आपण या गोष्टीला भेटतोय तर ते सर एकदम म्हणजे डीपमध्ये समजवतात सर की हे ॲक्टिव्हिटीज केल्यानंतर म्हणजे तुम्हाला काय बेनिफिट भेटलं तुम्हाला त्यात, तर ते सगळं समजून सांगता आम्हाला. आणि मेन म्हणजे आमचे ॲक्टिव्हिटीज म्हणजे कोशावर आग लावून चालवणे, ती बरंच म्हणजे मोठे माणसं घाबरत आहेत त्या गोष्टीला. ते सरांनी एकदम व्यवस्थित समजून सांगितलं त्यांनी की चला तुम्ही बिंदास म्हणजे काय होणार नाही त्याच्यातून. आणि मेन दुसरी म्हणजे की ॲक्टिव्हिटीज म्हणजे कसं आपण झाडे वगैरे तोडताय तर त्याला असं आपण डायरेक्ट तोडून फेकून देतो त्याला, की त्याला जीव लावा, त्याला हे करा, म्हणजे समजा नाही का. त्याच्यातून पण आपल्याला खूप काही शिकायला भेटले. आणि मेन म्हणजे मला काही फारसं काही बोलता येत नाही. आणि मेन म्हणजे माझा इथेचा उद्देश नव्हताच. इथं माझी ताई आलती आणि माझे भाऊजी आलते, तर त्यांनी 1 दिवसाचा पूर्णपणे ते कोर्स पूर्ण केला आणि घरी येऊन सांगितलं की मी एवढं काही लक्ष दिलं नाही त्यांच्याकडं. म्हणलं हां चला गेले असतील, काय केलं असतील. पण ते तिथं माझं चुकलं त्यांच्याकडं, म्हणजे माझं इथं येऊन म्हणजे मी म्हणलं हां चला तुम्ही गेलात, तुम्ही शिकलात, हां त्याला माझं काय. पण तिथं यायला पाहिजे मी असं म्हणतो आहे. आणि तुम्ही पण या. आणि इथं खूप काही शिकण्यासारखं आहे आणि मला खूप काही इथं शिकायला भेटले सरांकडून. आणि सरची एंट्री वगैरे त्यांची टीम एकदम म्हणजे क्लास, म्हणजे त्यांना सल्यूट आहे. आणि मला असं वाटतं आहे की मी बी त्यांच्या कंपनीमध्ये जॉईन होईन, मी पण काहीतरी मोठं करेन, हे माझं ध्येय आहे. प्लीज थँक्यू, धन्यवाद. माझं नाव ॲडव्होकेट प्रतीक प्रताप वाघमारे, मी डिस्ट्रिक्ट छत्रपती संभाजीनगरमधून आलो आहे. बॉम्बे हायकोर्ट बेंच ॲट औरंगाबाद इथं मी प्रॅक्टिस करतो. इथे मी माझ्या वाईफसोबत आलो. माझं इथं येण्याचा असं तसं काही उद्देश नव्हता, कारण की माझी फील्ड पूर्णतः वेगळी आहे. पण माझी वाईफ मेकअप आर्टिस्ट असल्या कारणास्तव, जिचं नाव प्रियंका वाघमारे, तिला मी पहिल्यापासून सपोर्ट करतो आणि तो सपोर्ट मला असाही तिला कायम ठेवायचा आहे, म्हणून मी तिच्यासोबत आलो इथं. तर देविदास ग्रुप ऑफ कंपनी इथं आल्यानंतर मग मला माहीत झालं की हे खूप काहीतरी वेगळं आहे, ज्याच्या साहाय्याने आपण नक्कीच आपलं बिझनेस हा कसा बिल्ड करून असं एकदम हाय लेवलला नेऊ शकतो, हे इथं आल्यानंतर कळालं. आल्यानंतर तर पहिले 1 दिवस तर मला काही असं वाटलं नाही की याचा काही खरंच मला याचा काही उपयोग होईल का नाही होईल. पण माझी फील्ड जरी वेगळी असली तरी ह्या सरांच्या इथं आल्यानंतरच्या इथलं वर्कशॉपमधलं जे काही नॉलेज भेटलं आहे, त्यामुळे आता कुठं असं जाणवत आहे की नक्कीच आपल्याला पण याचं खूप काही बेनिफिट याच्यातून भेटणार आहे. ती फील्ड कोणचीही असो, सरांचं मार्गदर्शन, सरांचं एज्युकेशन, सरांनी घेतलेलं मेडिटेशन, ह्या गोष्टी, नेचरबरोबरचं करायचं प्रेम, आपले रिलेशन कसे जपायचे, फॅमिली असो, कुठे असो, आपले क्लायंट्स असो,
ह्यांच्यासोबतचं आपण रिलेशन कसे जपले पाहिजे, ह्या सर्व गोष्टीच्या सरांनी असं पटवून दिल्यात, सांगितल्यात. याच्यातून आता कुठेतरी असा आत्मविश्वास जागा होतो आहे की नक्कीच आपण कोणतीही गोष्ट जी आता मलाही वाटतं की जे मी आता मीडियासमोर सांगू शकत नाही, पण त्या गोलला अचीव करण्यासाठी मला जे काय आता सरांच्या मार्गदर्शनामुळे जे काय माझे गोल असे क्लिअर झालेले आहेत, तर मी नक्कीच त्या तिथपर्यंत जाऊ शकतो. आणि राहिले दुसरं ते माझ्या वाईफला तिथं न्यायचं, तर तिथं पण मी तिला नक्कीच नेणार. तर थँक्यू देवदास ग्रुप ऑफ कंपनी आणि ह्या टीमसाठी पूर्ण थँक्यू माझं. थँक्यू. माझं नाव सारिका विष्णू महेंद्रकर. मी राहायला विरारला आहे मुंबई, आणि माझं गाव लातूर आहे उदगीर. आणि मी इथं बिझनेसचं शिकण्यासाठी आलेलं. मेन बिझनेसचं फंडामेंटल सेटअप कसं बसवायचं आणि मार्केटिंग आणि सेल्सचं कसं करायचं. आणि आपण बिझनेस करतो ना, जसं आपण एका दिवसामध्ये किती वेळ असतं, 24 घंटे असतात. आपल्या ठरलेल्या वेळेप्रमाणे आपण कामं करत असतो. तसंच आपल्या बिझनेसमध्ये पण ना, असं नाही की पूर्ण तुम्ही 24 घंटे बिझनेसलाच द्या, असं नाही आहे. सर काय शिकवले, आता 4 दिवसामध्ये जे टाईम होतं ना, त्याच्यामध्ये तिने सगळ्या गोष्टी घेतले. आध्यात्मिक घेतले, योगा घेतले, मेडिटेशन घेतले, स्पिरिच्युअल नॉलेज सांगितले, आणि आपलं सेल्फ कॉन्फिडन्स कसं वाढवायचं, आणि आपण कुठे आपण पाठी हटतो, कधी हटतो आपण पाठी, जी की आपण घाबरायचं नाही, ते पण प्रॅक्टिकल आम्हाला इथं करवले, मेन करून घातले सगळं.